हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका. तर आपण आपला 12th मधला फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्सचा नेक्स्ट पॉईंट बघायला लागलो. आत्तापर्यंत आपण काय केलंय, सर्व काही इंट्रोडक्टरी पार्ट आणि सगळे पॅरामीटर्स काय आहेत आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मधला डिफरन्स लर्न केलेला आहे. ठीक आहे. आणि दोन्ही फॉर्म्युलेज लिनियर मोशन मधले आणि रोटेशनल मोशन मधले फॉर्म्युलेज आपण कंपॅरिझन करून स्टडी केलेले आहेत. ठीक आहे. त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे माझे प्रिव्हियस लेक्चर्स तुम्ही अटेंड करा, म्हणजे तुम्हाला पुढचे लेक्चर इझिली समजतील. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे, ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघणार आहे. त्यामधला फर्स्ट जो आहे तो काय आहे, व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता हा काय आहे, आता ज्या वेळेस गाडी जी असते टर्न घेते सर्क्युलर मोशनमध्ये, जेव्हा गाडी मूव्ह करते त्यावेळेस ती टर्न घेत असते. ठीक आहे. तर ती टर्न घेताना कोणता फोर्स मदत करतो का, तर ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल काही स्नोच्या ठिकाणी जिथं बर्फ जास्त असतो तिथं गाड्या स्लिप होतात. का स्लिप होतात, कोणत्या फोर्समुळं तिथे स्लिप होतात गाड्या, त्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या ॲप्लिकेशनवर डिपेंड आहेत. तो पार्ट कोण आहे, तर फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स काय करतोय, टायर्स आणि रोडमध्ये काय करतो, एक फ्रिक्शनल फोर्स क्रिएट करतो, जेणेकरून जी काही व्हेकल आहे ती टर्न घ्यायला इझी होतं, तिला कन्व्हिनियंट होतं. कशा पद्धतीनं, आता एक एक गोष्टी आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे. आता ह्या फिगरमध्ये, ही पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. तर हे आहे व्हेइकल. ठीक आहे. ह्या व्हेइकलमध्ये हा जो डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स आहे तो आहे mg. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो मास असल्यामुळे, त्यामुळे हा जो वेट mg आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे. तर त्याला बॅलन्स फोर्स काय आहे, नॉर्मल रिॲक्शन जो आहे n, त्याला आपण ऑलवेज परपेंडिक्युलर कन्सिडर करतो. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती इक्वल अँड अपोजिट आपल्याला काय होते, बॅलन्स केली जाते. जसं आपण मागच्याही लेसनला बघितलं, सेंट्रिपिटल फोर्स काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्सनी बॅलन्स केला जातो. तसा हा जो फोर्स आहे एकमेकांना बॅलन्स करतात. ओके. नेक्स्ट आहे ज्यावेळेस व्हेइकल टर्न घेतो. ठीक आहे. ज्यावेळेस व्हेइकल टर्न घेतो त्यावेळेस हा जो फोर्स क्रिएट होतो इन बिटवीन टायर्स आणि रोड, याच्यामध्ये जो काही फोर्स क्रिएट होतो तो कोण आहे, फ्रिक्शनल फोर्स. तो काय होतं, टुवर्ड्स सेंटर. आता बघा, हा सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस व्हेइकल सर्कलमध्ये मूव्ह करतो, म्हणजे तो काय करतोय, टर्न घेतोय. ठीक आहे. तर ते टर्न घेताना त्याला एक फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो सर्क्युलरली मूव्ह होणं गरजेचं आहे. अदरवाईज काय होईल, गाडी स्लिप होईल किंवा आउटवर्ड डायरेक्शनला थ्रो होणार. ठीक आहे. तर याच्यासाठी हा काय होतो, फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट करतो. ठीक आहे. तर आता या व्हेइकलवर कोणते कोणते फोर्स सध्या ॲक्ट करतात ते फर्स्ट बघूया. फर्स्ट मी म्हणाले डाऊनवर्ड डायरेक्शन mg, अपवर्ड डायरेक्शन नॉर्मल रिॲक्शन आहे. ठीक आहे. आणि तिसरा जो आहे फ्रिक्शनल फोर्स, हा काय करतो, व्हेइकलला काय करतो, सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह करायला हेल्प करतो आणि प्रिव्हेंट करतो काय, बॅलन्स होत नाहीये सेंट्रिफ्युगल फोर्स. आता हे फ्रिक्शनल फोर्सला बॅलन्स काय असणार आहे, इथं आउटवर्ड डायरेक्शननी काय क्रिएट होणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. तर हे काय करणार आहे, फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स एकमेकांना काय करणार आहे, बॅलन्स करणार आहे. आणि रिझल्टंट फोर्स जो तुम्हाला मिळणार आहे तो टुवर्ड द सेंट्रिपिटल फोर्स मिळणार आहे, त्यालाच आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणणार आहे. ठीक आहे. तर या पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये आपला अजेंडा काय आहे, की हे जे व्हेइकल आहे कर्व घेतोय, टर्न घेतोय, त्यावेळेस त्याला मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो किती लागणार आहे, म्हणजे किती स्पीड, मॅक्झिमम किती स्पीड ठेवल्यावर आपल्याला तो फोर्स किंवा ते टर्न घेता येईल. का, तर एक लिमिट असायला हवी ना, म्हणजे जी व्हेलॉसिटी तुम्ही, एक अप्पर लिमिट जी आहे व्हेलॉसिटी, ज्याच्याकडून तुम्हाला टर्न घेणं कन्व्हिनियंट आहे, त्याच्या अप्पर लिमिटला गेलं तर तुम्ही टर्न घेणं पॉसिबल नाही, का तर ती गाडी काय होणार, इम्बॅलन्स होणार. टर्न घेताना अप्पर लिमिट किती आहे व्हेलॉसिटीची, ती आपण काय करणार आहे, ॲप्लिकेशन थ्रू कॅल्क्युलेट करणार आहे. ओके. तर चला इथं बघूया आपण. वाईल वर्किंग इन अ फ्रेम ऑफ रेफरन्स, आता इथं मी आत्ता म्हणाले तुम्हाला, अटॅच टू द व्हेइकल इट बॅलन्स CFF. CFF म्हणजे काय, हे बघा शॉर्ट नेम पण तुम्हाला लक्षात पाहिजे. CFF म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. आपण प्रत्येक वेळेस लिहिणार नाही आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, त्यांच्या शॉर्टमध्ये CPF आणि CFF असणार. ठीक आहे. तर हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतात, त्यामुळे हे दोघं एक काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार. बॅलन्स म्हणलं की नेट फोर्स 0, हा बॅलन्स म्हणलं की कॉन्स्टंट, हे पण
हे होणार mg इज इक्वल टू n. मी जसं म्हणलं तुम्हाला, ठीक आहे, डायग्राम थ्रू पण गोष्टी तुम्हाला लर्न करता येतील आणि डेरिवेशन कसं क्रिएट झालंय हे तुम्हाला कनेक्ट करता यायला हवं. ठीक आहे. आता इथे बघा, हा काय झाला, अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन इक्वल झाले. ठीक आहे. तर हे इन्फॉर्मेशन काय करणार आहे, यूज करून आपण काय करणार आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपल्याला किती लागेल टर्न घेताना तो काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. चला तर मग फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट करतोय म्हणल्यावर काय होणार, Fs इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. मागच्या लेसनमध्ये मी तुम्हाला सांगितलंय फॉर्म्युले तुम्हाला कन्वर्जन यायला हवेत आणि हे ऑलरेडी जर तुम्हाला रिमेंबर राहिले तर खूप इझी होईल. जर तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये पुट करणार का व्हॅल्यू, r इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू, हे जे आहेत व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, हे पुट करून तुम्हाला हे चेंज पण करता येतं. फक्त फॉर्म्युलेच कुठे कोणते कसे वापरायला लागलेत ह्याचं जर तुम्हाला एकदा का कनेक्शन कळालं, सिक्वेन्स कळालं, तर तुम्हाला कन्फ्यूज होणार नाहीत. सतत तुम्हाला वाटणार नाही की ह्याचे 3 फॉर्म्युले 4 नाही आहे. तेच फॉर्म्युलेमध्ये थोडंसं तुम्ही मॉडिफाय करून हा पण फॉर्म्युला मिळवू शकता. सेपरेट पार्ट करायची गरज नाही. कळते. आता हे जे 2 आहेत आपण थ्रू द डायग्राम कन्सेप्च्युअल आपण इथं लिहिले. ओके. ह्या दोघांचा आपण काय करणार आहे, रेशो काढणार आहे. तर रेशोमध्ये बघा काय होणार, कॉमन कॅन्सल होणार, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. आता ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी मी काय करणार, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे का करते मी, बिकॉज आपला अजेंडा जो आहे तो व्हेलॉसिटी स्पीड काढण्याचा आहे. त्यामुळे मी कन्वर्जन फॅक्टरमध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा घालून ओमेगा काय करते, रिप्लेस करते. ओमेगा काय, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. इथं चेंज झाला व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. का तर एक आर कॅन्सल, रेडियस कॅन्सल झाला तर उरला हा. ठीक आहे. आता पुढे जाऊ, मग अशी मी म्हणाले हा जो रेडियस आहे, आता हा सेंटर कशाचा आला, ज्यावेळेस आपण सर्क्युलर मोशनमध्ये टर्न घेतोय टुवर्ड द सेंटर आपण सांगतोय की फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतोय, तर तो जो सेंटर आहे तो कन्सिडर केला आपण, बरोबर आहे. आणि एम जी इज इक्वल टू एन इज कॉन्स्टंट, बॅलन्स केलंय त्यामुळं कॉन्स्टंट असणार. आता स्पीड, इथे बघा नोटेशन थ्रू सांगितलं मी, स्पीड जर इन्क्रीज असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन काय असणार आहे, वाढणार आहे. ओके. आता पुढे जाऊ. आता एफ एस अप्पर लिमिट, मी म्हणाले फ्रिक्शनल फोर्सचं एक अप्पर लिमिट आपण काढणं गरजेचं आहे. सॉरी, फ्रिक्शनल फोर्स अप्पर लिमिट काय असणार आहे, एफ एस मॅक्स. आता इथे बघा फ्रिक्शनल फोर्समध्ये आणि नॉर्मल रिॲक्शन, आता ह्याचा जो रिझल्टंट फोर्स आहे आपण काढतोय तर ते काय होणार आहे, म्यू एस एन. म्यू एस काय आहे, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर्स ऑफ द व्हेकल. कळतंय, म्हणजे हा काय झाला, ह्यांचा कॉन्स्टंट झाला. ठीक आहे. हा काय करतोय, ह्यांना बॅलन्स करतोय. तर ते बघा मॅक्झिमम, आता व्हेलॉसिटी मॅक्झिमम काढायची आहे तर ती काढण्यासाठी आपण व्ही मॅक्स कन्सिडर करणार आहे. चलो आता मग मी ह्या फॉर्म्युलाला मॉडिफाय करते. म्यू एस इज इक्वल टू काय होणार, एफ एस अपॉन एन, बरोबर आहे. मग हा रेशो आपण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर मी इथं काय करणार, व्हीला रिप्लेस करून व्ही मॅक्स लिहिणार, बरोबर आहे. तर आपल्याला फक्त व्ही मॅक्स काढायचं, तर मग मी काय करेन, हा म्यू एस हा आर जी तिकडे पाठवेन. व्ही स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर रूट काढला तर आपला मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय असणार आहे, म्यू एस आर जी. आता हा म्यू एस, एस जो आहे तो स्मॉल इथं लिहिलेला आहे. ठीक आहे, कोइफिशियंट आहे. चला तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा आपण हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला. तर कळालं का तुम्हाला की जर तुम्हाला व्हेकल टर्न घ्यायचं असेल तर मॅक्झिमम स्पीड तुम्ही किती करू शकता, तर कॅल्क्युलेट करायला फॉर्म्युला काय आहे, व्ही मॅक्स इज इक्वल टू म्यू एस आर जी, स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर जी. ठीक आहे.